हॅलो अँड वेलकम टू दिस क्लास. मित्रांनो, फिजिक्सचा आपण कोनिकल पेंडुलम संपवलं होतं. त्यानंतरचा जो काही एक्झाम्पल होता आपला 1.4 आणि 1.5 तो बाकी आहे. त्याला आपण आज डिस्कस करणार आहोत. की इथे जो क्वेश्चन दिला आहे की मेरी गो राऊंड आहे, युजली कन्सिस्ट ऑफ अ सेंट्रल व्हर्टिकल पिलर आहे. बरोबर. तर सेंट्रल व्हर्टिकल पिलर तुम्हाला हा दिसतोय इथला. हा सेंट्रल व्हर्टिकल पिलर आहे इथला. तर ॲट द टॉप ऑफ इट देअर इज अ हॉरिझॉन्टल रॉड. आता हा हॉरिझॉन्टल रॉड तुम्हाला दिसतोय. हा हॉरिझॉन्टल रॉड आहे इथे. हॉरिझॉन्टल रॉड विच कॅन बी रोटेट अबाउट अँड व्हर्टिकल ॲक्सिस. कसा रोटेट करतोय तो? व्हर्टिकल ॲक्सिस मध्ये. ॲट द एंड ऑफ इट्स दिस हॉरिझॉन्टल रॉड देअर इज अ व्हर्टिकल रॉड फिटेड लाईक अ एल्बो. तर हा जो हॉरिझॉन्टल रॉड आहे जो व्हर्टिकल सर्कल मध्ये फिरतोय त्याला इथे एल्बो लावण्यात आलेला आहे. एल्बो म्हणजे हा जो एल्बो आहे ऍक्च्युली, तर हा पहिल्यामध्ये इनिशियली जर हा मेरी गो राऊंड ऑफ असेल ना तर तो तुम्हाला एक्झॅक्टली इथे 90 डिग्री मध्ये दिसेल असा. पण जेव्हा मेरी गो राऊंड फिरायला लागेल तिथून हा जो एल्बो आहे तो त्याची डिस्टन्स चेंज करेल. बरोबर. म्हणजे असा होता तो पहिले. ठीक आहे. इथे ही जी व्हर्टिकल सर्कल मधली जी लाईन तुम्हाला दिसते, तर इनिशियली जेव्हा स्टॉप असेल त्यावेळेस तुम्हाला ह्या पद्धतीने हा दिसेल. ठीक आहे ना. जर स्टॉप असेल तर इथे असा सध्या आहे तो. पण जर मेरी गो राऊंड फिरायला लागला तर त्यावेळेस तुम्हाला दिसेल की हा जो एल्बो आहे तो कुठेतरी अँगल मध्ये जाताना तुम्हाला दिसेल. बरोबर. फिरताना. तर इथे जो रायडर आहे तो पण तुम्हाला काहीतरी डिस्टन्स वरती जाताना तुम्हाला दिसेल. ठीक आहे. तर अशा वेळेस या जर एल्बोचा मी विचार केला, जॉईंट ॲट द लोअर एंड ऑफ इच व्हर्टिकल रॉड देअर इज अ हॉर्स. काय तिथे एक हॉर्स आहे. म्हणजे इथे हॉर्स आहेत. ठीक आहे. मी काढलेले नाहीत मित्रांनो. तर विच द रायडर कॅन सीट. ठीक आहे. त्याच्यावरती रायडर बसणार आहे. मेरी गो राऊंड इज सेट इंटू अ रोटेशन. ठीक आहे. काय करणार? रोटेशन करणार आहे. तर दीज व्हर्टिकल रॉड्स मूव्ह अवे. ठीक आहे ना. म्हणजे हे व्हर्टिकल रॉड्स जे आहेत ना ते थोडे दूर जाताना दिसतील. पण पहिले तर ते इथे ह्या पोझिशन वरती असतील. हे नंतरची पोझिशन मी तुम्हाला इथे दाखवलेली आहे. पुस्तकात पण दिसते आपल्याला. तर मूव्ह अवे फ्रॉम द ऍक्सल अँड मेकिंग सम अँगल व्हर्टिकली. काहीतरी अँगल बनवत आहेत. तर इथे फिगर मध्ये जे दिलेलं आहे तर व्हर्टिकल सेक्शन ऑफ द मेरी गो राऊंड विच इज इनिशियली व्हर्टिकल रॉड. ठीक आहे ना. इनिशियली हे जे रॉड असतील ते व्हर्टिकल रॉड असेल. जे इन्क्लाइन होतात ते 37 डिग्री सेल्सिअस नंतर दिसतात. म्हणजे इथून 37 डिग्री एवढे जर डिग्रीज मध्ये मी घेतलं तर 37 डिग्री इथून 37 डिग्री एवढे मूव्ह होतील थिटामध्ये अँगल मध्ये. देन ड्युरिंग रोटेशन कॅल्क्युलेट द फ्रिक्वेन्सी ऑफ रिव्हॉल्यूशन. म्हणजे आरपीएम एक तर आरपीएस आपल्याला काढायचे की किती रिव्हॉल्यूशन कंप्लीट करता एका सेकंदामध्ये. ठीक आहे. आता ही जी रिव्हॉल्यूशन जर मी कन्सिडर केली तर आपल्याला जी माहिती आहे पाय स्क्वेअर त्याने दिलेला आहे. साइन 337 डिग्रीला 0.6 त्याने दिलेला होता. एच माहिती आहे हॉरिझॉन्टल 2.1 मीटर आहे हा जो दिसतोय. आणि हा 1.5 मीटरचा त्याने दिलेला होता व्हर्टिकली. थिटा दिलेला 37 डिग्री. तर आता जी रेडियस आहे हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन साठी जो आर आपण म्हणतोय ना. ठीक आहे ना. हा दिसतो इथून एवढा. ठीक आहे. ह्या अँगल वरती. तर तो तुम्हाला दिसेल की दॅट विल बी एच प्लस व्ही इंटू साईन 37. कारण हा साईनला लावून दिला ना इथे. बरोबर. इथून एवढा हा जो डिस्टन्स एवढा असेल याच्यामधला तर हा इथे साईन असेल आपला. ठीक आहे. इथूनचा हा साईन असेल आणि एवढं त्यांनी दिलेलं आहे 2.1 मीटरचं. ठीक आहे. दिस वन मे बी एवढं जे काही असेल ते 2.1 मीटर आहे. नंतरचा जो वाढलेला आहे तो साईन 37 डिग्री एवढा वाढलेला असेल. ठीक आहे. साईन 37. तर साईन 37 म्हणजे ऍक्च्युली व्ही त्याने दिलेला आहे तो 1.5 आहे. आणि 1.5 इंटू 0.6 ला तो किती करून देईल? तो 3 मीटर आहे. म्हणजे आर किती? 3 मीटर आहे. तर आता रायडर जर त्याच्यावरती बसला असेल याच्यावर तर इथे काहीतरी टेन्शन असेल की नाही टी. बरोबर. इथे काय असायला पाहिजे? टेन्शन असायला पाहिजे टी. तर इथे जर टेन्शन टी असेल सो दॅट द टेन्शन अलॉंग द इन्क्लाइन रॉड जो आहे तो टी कॉस थिटा इज इक्वल्स टू एम जी माहिती आहे. तर कॉस थिटाला एम जी म्हणजे टी कॉस थिटा कोणाला बॅलन्स करतो? वेटला बॅलन्स करतो. आणि दुसरा जो टी साइन थिटा असतो तो सेंट्रिपिटल फोर्सला बॅलन्स करतो म्हणजे एम आर ओमेगा स्क्वेअर. तर इथला जो एम आर ओमेगा स्क्वेअर आहे तो ऍक्च्युली 4 पाय स्क्वेअर एम आर इंटू एन स्क्वेअरच्या बरोबर घेतलेला आहे. कारण त्याने आपल्याला फ्रिक्वेन्सी काढायला लावली ना. तर तो एन स्क्वेअर आहे. जर मी याला टॅन थिटा घेतला कारण मला अँगल जर आपण विचार केला तर फ्रिक्वेन्सी जर काढायची असेल तर एनची तर 4 पाय स्क्वेअर एन आर स्क्वेअर आणि जी हा पाय स्क्वेअरच्या बरोबर आहे. ठीक आहे. मीटर पर सेकंड स्क्वेअर. म्हणून जो एन येईल आपला अंडर रूट ऑफ टॅन थिटा अपॉन आर जी होऊन जाईल.
तर त्याची जी रिव्हॉल्युशन असेल ती बेसिकली 1/4 रिव्हॉल्युशन असेल एका सेकंदामध्ये, जिथे जी हा पाय स्क्वेअर असेल त्या केसमध्ये. ठीक आहे. सो 1/4 रिव्हॉल्युशन काय करेल तो एका सेकंदामध्ये कम्प्लीट करताना तुम्हाला दिसेल. म्हणजे हा मेरी गो राऊंड जो आहे तो 1/4 म्हणजे एकाच्या 4 भाग जी रिॲक्शन आहे किंवा जे मोशन आहे, सर्कल जे आहे ते हे कम्प्लीट करताना दिसेल. ठीक आहे ना. तर हे जे होतं ते तुमचं ते मेरी गो राऊंडचं ते एक्झाम्पल तुम्हाला दिसलं. तर ह्या एक्झाम्पल मध्ये पण त्यांनी सेकंड मध्ये म्हटलं होतं की एक सेमी व्हर्टिकल अँगल आहे. या सेमी व्हर्टिकल अँगल मध्ये जो तुम्हाला दिसतोय की सेमी व्हर्टिकल अँगल ऑफ द कोनिकल सेक्शन आहे. ठीक आहे. हा एक कोनिकल सेक्शन तुम्हाला त्यांनी इथे डायग्राम मध्ये दिला होता. ठीक आहे. इफ यू ऑब्झर्व दिस, असा कोनिकल सेक्शन तुम्हाला दिलेला आहे त्यांनी डायग्राम मध्ये. म्हणतोय की कोनिकल सेक्शन फनेल सारखं आहे. ठीक आहे. एक फनेल जे म्हणतो आपण, ह्या पद्धतीने एक फनेल आहे. ठीक आहे. तर ह्या फनेल मध्ये तर इथे जर मार्बल असेल, आपण काय करतो, खेळतो ना याला, तर खेळताना काय करतो आपण, याला असं गोल गोल फिरवतो. ठीक आहे. ह्या पद्धतीने. तर मी याला असं रोटेट करत राहील, तर ही मार्बल जी असेल ना ती डिफरंट पोझिशनला जाईल. आणि जर मी त्याच्यावरती फोर्स जास्त अप्लाय करतो तर काय होत जाईल, त्याची पोझिशन चेंज होईल आणि ते वरती अजून थोड्याशा वरती सर्कल परफॉर्म करण्याचा प्रयत्न करत राहील. ठीक आहे. फोर्स कमी जास्त होईल तर त्या केसमध्ये. तर इथे पण त्याने ह्याच पद्धतीने म्हटलेलं आहे, जे फनेल आहे ही जर 37 डिग्री त्याचा जो अँगल आहे, म्हणजे व्हर्टिकल सोबत जो त्याचा अँगल असेल हा, तो 37 डिग्रीचा असायला पाहिजे. ठीक आहे. सो देर इज अन अ स्मॉल बॉल केप्ट इनसाइड द फनेल. ठीक आहे. इथे काय केलं, एक स्मॉल बॉल टाकलेला आहे. रोटेटिंग द फनेलला रोटेट केलं जात आहे. द मॅक्झिमम स्पीड ऑफ द बॉल कॅन हॅव इन ऑर्डर टू रिमेन्स द फनेल इज 2 मीटर पर सेकंडचा त्याचा स्पीड त्यांना दिलेला आहे. ठीक आहे ना. तर कॅल्क्युलेट करायला लावली जी मधली रेडियस आहे त्याची ऑफ द ब्रेम ऑफ द फनेल इज देअर एनी लिमिट अपॉन द फ्रिक्वेन्सी ऑफ रोटेशन. कुठली लिमिट आहे का फ्रिक्वेन्सी ऑफ रोटेशन साठी, कारण तो वरती नको चालले जाईल ना. ठीक आहे ना. फनेलच्या बाहेर पण हा बॉल जाऊ शकतो. ठीक आहे. सो हाऊ मच इज इट, किती असायला पाहिजे, आणि लोअर आणि अप्पर लिमिट जे काही असेल ते त्याने आपल्याला कॅल्क्युलेट करायला लावलेलं आहे. परत तो म्हणतो की गिव्ह अ लोकल रिझन त्याने म्हटलेलं आहे आपल्यासाठी. आणि जी पण दिला होता 10 मीटर पर सेकंड, साइन 37 त्याने दिलेला आहे 0.6चा. तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की एन कॉस्टचा जो नॉर्मल फोर्स लावतो तो एम जी ला बॅलन्स करणार आहे. ठीक आहे. बरोबर. आणि एन कॉस थिटा जो सेंट्रिपिटल आहे आपला. ठीक आहे. सो नॉर्मल एन साइन थिटा एम जी आणि नॉर्मल एन कॉस थिटा एम व्ही स्क्वेअर. ठीक आहे. तर टॅन पण माहिती आहे आपल्याला आर जे अपॉन व्ही स्क्वेअर. ठीक आहे. याच्यामधला जो आर असेल तो व्ही स्क्वेअर टॅन थिटा अपॉन जी च्या बरोबर आपल्याला दिसतो. हे सगळे फॉर्म्युले माहिती आहे सगळ्यांना. तर मॅक्झिमम जी रेडियस असायला पाहिजे, ही जी फनेल आहे याची जी मॅक्झिमम रेडियस असेल वरती, वरच्या टॉपमध्ये, टॉपमोस्ट पोझिशन वरती, जर मी रेडियसचा विचार केला तर इथे. ठीक आहे. इथली जी टॉपमोस्ट रेडियस असेल इथून इथपर्यंतची, ही टॉपमोस्ट रेडियस आर इथून एवढी असायला पाहिजे. ठीक आहे. सो दॅट द मॅक्झिमम रेडियस पी मॅक्स स्क्वेअर टॅन थिटा अपॉन जी, ती किती येणार आहे आपल्याकडे मॅक्झिमम वेलॉसिटीसाठी, ती 0.3 एवढी आहे. ठीक आहे ना. किती आहे 0.3. सो व्ही आपल्याला माहिती काय असतो, आर ओमेगा, म्हणजे 2 पाय आर एन च्या बरोबर तुम्हाला दिसेल. तर एन कॉस थिटा जो बॉल आहे तो फिरतो त्याला बॅलन्स करतोय, आणि एन साइन थिटा एम जी ला बॅलन्स करतोय, वेट ऑफ दॅट बॉल, अँड एन कॉस थिटा सेंटीमीटरला बॅलन्स करतोय. ठीक आहे. तर याच्यामध्ये काय म्हणू शकतो की व्ही इज इक्वल टू आर ओमेगा 2 पाय आर एन च्या बरोबर करून देईल. मग इफ वी गो फॉर द लोअर लिमिट ऑफ द स्पीड, कारण लोअर लिमिट ऑफ द स्पीडला काय करून देईल, हा बॉल इथे येऊन जाईल ना डायरेक्ट, कमी स्पीड असेल तर. सो व्हाईल रोटेटिंग लोअर लिमिटला काय असेल, व्ही टेन्स टू 0, म्हणजे वेलॉसिटी ऑलमोस्ट 0 आणि रेडियस पण काय होऊन जाईल इथे डायरेक्टली 0 होऊन जाईल. बरोबर. कशा पद्धतीने बरं, ह्याला बघा जरा की आता हा फनेल आहे. ठीक आहे. या फनेल मध्ये जर मी इथे बॉलला फिरवतोय, ही जर ती एक लाईन असेल, इथली जर मी विचार केला तर हा बॉल इथे सध्या. बरोबर. आणि जर हा इथे असेल तर, आणि ही आर आहे, तर इथला आर काय असेल ऑलमोस्ट 0 असेल, आणि व्ही बी काय होऊन जाईल मग इथे, तो फिरणारच नाही ना डायरेक्ट कोनिकल सेक्शन मध्ये. तर ह्या वेळेस आपण कन्सिडर करू शकतो इथे मॅक्झिमम रेडियस आहे, इथे काय असेल आपली मिनिमम रेडियस आपल्याला दिसेल. म्हणून मी म्हणू शकतो दॅट इज व्ही टेन्स टू 0 अँड आर टेन्स टू
0 दॅट बट द फ्रिक्वेन्सी n increases, जे फ्रिक्वेन्सी काय होत जाईल, इन्क्रीज होत जाईल, कारण जसं जसं मी खाली जाईल ना, बरोबर, फनेलच्या जसं जसं मी डाऊन मध्ये येत जाईल इथे, जसं जसं इथे तर रेडियस कमी होईल तर फ्रिक्वेन्सी वाढेल. म्हणजे हे जे रोटेशन्स आहेत ना, इथे एक रोटेशन व्हायला टाइम जास्त घेईल, पण इथे एक रोटेशन घ्यायला थोडासा टाइम कमी घेईल, इथे अजून कमी घेईल, इथे थोडा अजून याच्यापेक्षा इथे कमी असेल, इथे अजून कमी असेल, इथे कमी असेल. म्हणजे जसं जसं मी खाली जाईल, जसं जसं मी बेस पर्यंत पोहोचत जाईल, तिथे काय होत जाईल, फ्रिक्वेन्सी वाढत जाईल. ठीक आहे ना, म्हणजे नंबर ऑफ रिव्हॉल्युशन काय होत जातील, वाढत जातील. आरपीएस ला ते काय काय होत जाईल, जास्त जास्त होत जाईल. ठीक आहे ना. सो हेन्स a special upper limit is not possible. ठीक आहे ना, अप्पर लिमिट नाहीये in case of the frequency, thus the particle limit on the frequency of rotation is lower limit. ठीक आहे ना, काय असेल, हे लोअर लिमिट असेल. म्हणून म्हणजे एक रिव्हॉल्यूशन ते एका सेकंदाला पॉसिबल आहे. ठीक आहे ना. ह्या पद्धतीने हे तुमचं एक्झाम्पल पण तुम्हाला मी समजवण्याचा प्रयत्न केला. मी समजतो की तुम्ही दॅट लाईक, शेअर अँड सबस्क्राईब अवर चॅनल. व्हिडिओ पूर्ण बघायला विसरू नका. नोट्स तुम्हाला जर पाहिजे असतील तर प्लीज टेक अ स्नॅपशूट. हा व्हर्टिकल सर्क्युलर मोशनचा एक कन्सेप्ट आपल्याकडे पडलेला आहे, हा पण आपला बाकी आहे. तर व्हर्टिकल सर्क्युलर मोशन म्हणजे एक्झॅक्टली काय असतं. सगळ्यात पहिले की हॉरिझॉन्टल सर्कल आणि व्हर्टिकल सर्कल मध्ये डिफरन्स कसा दिसतो तुम्हाला. तुम्ही जर बघितलं तर हा हॉरिझॉन्टल सर्कल आहे, कारण आपण कोनिकल पेंड्युलम मध्ये हॉरिझॉन्टल सर्कलला बिहेव केला. पण सर्कल जर असं असेल ह्या पद्धतीने, ठीक आहे, तर हे सर्कल जे आपण म्हणतोय, हे सर्कल, या सर्कलला आपण म्हणतो दॅट इज नोन ॲज अ व्हर्टिकल सर्कल. तर हे झालं हॉरिझॉन्टल सर्कलचं ही हे सेंटर आहे, व्हर्टिकल सर्कलचं सेंटर तुम्हाला दिसेल. ठीक आहे, तर दोघांमधला फरक आपण कन्सिडर करतोय. तर मी व्हर्टिकल सर्क्युलर मोशन बद्दल बोलणार आहे आता. तर हे एक्झॅक्टली काय, तर व्हर्टिकल सर्क्युलर मोशन मध्ये इथलं दॅट व्हर्टिकल सर्क्युलर मध्ये जर अ बॉडी, याच्यामध्ये काय असतं की अ बॉडी रिव्हॉल्व इन अ व्हर्टिकल सर्कल सच दॅट, कशी अशी रोटेट करते की इट्स मोशन ऑफ अ डिफरंट पॉइंट इज डिफरंट. म्हणजे कंट्रोल्ड बाय अ ग्रॅव्हिटी. कोण कंट्रोल करतं, ग्रॅव्हिटी कंट्रोल करतं. देन द मोशन ऑफ द बॉडी इज सेट टू बी अ व्हर्टिकल सर्क्युलर मोशन. काय म्हटलं होतं त्याला, व्हर्टिकल सर्क्युलर मोशन म्हटलं होतं. इट इज नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये येते ही. म्हणजे कसं बघा बरं, जर मी एक सर्कल काढलं आणि हे सर्कल आहे, म्हणजे आपण याला व्हर्टिकल सर्कल कन्सिडर करून घेऊ. ठीक आहे. सो इन दिस व्हर्टिकल सर्कल मध्ये जर मी एक पार्टिकल घेतला हा आहे आणि इथे एक स्ट्रिंग अटॅच करून दिली. ठीक आहे, इफ आय कन्सिडर दिस वन मे बी अ स्ट्रिंग. ही स्ट्रिंग मी इथून अटॅच करतो इथे एवढी. ह्या स्ट्रिंग मधून काय करणार आहे, मी ह्याला रोटेट करण्याचा प्रयत्न करेल इकडे. तर मी फिरवेल तर ह्या स्ट्रिंग, ही जी स्ट्रिंग असेल तर इथून याला ग्रॅव्हिटीच्या वरती घेऊन जायला, अपोजिट टू द ग्रॅव्हिटी घेऊन जायला मला जास्त फोर्स लावा लागेल. ठीक आहे ना, इथे काय लावा लागेल, जास्त फोर्स. पण जर मी इथे ह्या ऑब्जेक्टला घेऊन आलो आणि ही जर स्ट्रिंग मला इथे दिसेल, तर इथे इथून खाली आणायला, जे म्हणतोय ना मी, इथून जर मला याला खाली आणायचं असेल तर तेवढा फोर्स लावा लागणार नाही जेवढा फोर्स मला इथे लावा लागला. बरोबर. म्हणजे प्रत्येक पॉइंटला ह्याची जी आपण म्हणतो ना की मोशन आहे ती काय असते, दॅट विल बी ॲट ईच अँड एव्हरी पॉइंट मध्ये जी दॅट विल बी सच दॅट मोशन ऑफ द डिफरंट पॉइंट विल बी डिफरंट असते. म्हणजे प्रत्येक पॉइंटला त्याची मोशन काय असेल, डिफरंट असेल. त्याला कोण कंट्रोल करतं, ऍक्सेलरेशन म्हणजे ग्रॅव्हिटी कंट्रोल करते याला. म्हणून देन द मोशन ऑफ अ बॉडी इज सेट टू बी अ व्हर्टिकल सर्क्युलर मोशन. तुम्ही पाळणे बघितले असतील यात्रेमध्ये, जे असे पाळणे येतात, ठीक आहे ना, यांच्यामध्ये इथे फिक्स केलेलं असतं रॉड तुम्हाला दिसेल, आणि मग हे तुम्हाला फिरताना दिसत असतील असे, खाली येताना वर जाताना, खाली येताना वर येताना. तर यांच्यामध्ये पण आपण याला व्हर्टिकल सर्कल सारखं बिहेव करताना दिसतो. ठीक आहे ना. तर बघा याच्यामध्ये मी काही गोष्टी लिहिल्या तुमच्यासाठी. आता हा सर्कल तुमच्यासाठी काढून दाखवलेला आहे मी. याच्यामध्ये काय परफॉर्म होता, मी काहीतरी 3 पॉईंट घेतलेत, ए, बी आणि सी घेतलेले. त्याच्यामध्ये एबीसी हे टॉप, बॉटम आणि मिडवे पोझिशन आहे, जिथे पार्टिकल असू शकतो आपला. एक तर इथे, एक तर सी पोझिशन वरती, एक तर बी पोझिशन वरती हा पार्टिकल आपला असू शकतो. मॅक्झिमम पोझिशन, ठीक आहे, ए, बी अँड सी पोझिशन आहेत. याच्यामधली जी V1 पोझिशन आहे तिथे मिनिमम व्हेलॉसिटी असणार आहे माझी. म्हणजे बेसिकली इथे मी कमी व्हेलॉसिटी लावणार आहे V1. ठीक आहे, इथे V1 व्हेलॉसिटी, ज्या व्हेलॉसिटीला मी मिनिमम व्हेलॉसिटी म्हणतो. V2 हा जो दिसतोय तिथे मॅक्झिमम व्हेलॉसिटी लागते मला वरती पाठवायला. आणि परत
V3 आहे जी मध्यम वेलोसिटी मी म्हणतो, मिनिमम वेलोसिटी म्हणजे मिडवे वेलोसिटी त्याला मी कन्सिडर करतो. सो अगेन ह्या प्रत्येकामध्ये ही वायर लावलेली आहे. काय लावलेली? वायर म्हणजे एक स्ट्रिंग आहे, बरोबर. काय? एक स्ट्रिंग आहे. तर त्या वायरमध्ये और स्ट्रिंगमध्ये एक काहीतरी टेन्शन येणार आहे, त्याला मी टी कन्सिडर करतो प्रत्येक जागेवरती. ठीक आहे. इथे T1 टेन्शन लागेल ए पोझिशनवरती, इथे T2 टेन्शन आपल्याला दिसेल. ठीक आहे. तर हा जो पार्टिकल आहे किंवा जे ऑब्जेक्ट मी घेतलेला आहे त्याचं जे वेट आहे ते mg च्या बरोबर आहे. ठीक आहे, ऑब्जेक्टचं वेट. तर ह्याला मी ह्या सर्कलमध्ये फिरवणार आहे, आता व्हर्टिकल सर्कलमध्ये फिरवणार आहे. ठीक आहे. तर मी त्याला व्हर्टिकल सर्कलमध्ये फिरवतो, तर त्यावेळेस इथे त्या स्ट्रिंगची काहीतरी रेडियस मी काहीतरी अंतराची म्हणजे आर अंतराची, आर रेडियस एवढी ती स्ट्रिंग मी कन्सिडर केलेली घेतलेली आहे. ठीक आहे. तर मग सगळ्यात पहिले आपण काय काम करू की ह्या स्ट्रिंग वरती किती टेन्शन येणार आहे. ठीक आहे ना. T1 आणि T2 टेन्शन किती असेल, कारण सगळ्यात पहिले तर हा इथे असेल, नंतर इथे असेल. इथे हा खाली वजन लावणार आहे, इथे पण हा खाली वजन लावणार आहे. ठीक आहे ना. तर यांच्यावरती येणारं टेन्शन किती असेल ते आपण कॅल्क्युलेट करून घेऊ. तर बेसिकली जर मी टेन्शनचा विचार केला टीचा, तर मला असं दिसेल की पोझिशन ए वरती, ठीक आहे ना, पोझिशन ए वरती सेंट्रिपिटल फोर्स, कारण आपण म्हणतो की सेंट्रिपिटल फोर्स हा टेन्शन ऑन द स्ट्रिंग असतो, बरोबर आहे. सेंट्रिपिटल फोर्स कसा आहे? टेन्शन ऑन द स्ट्रिंग साठी असतो, बरोबर. मग जर टेन्शनचा विचार केला तर FCP हा सेंट्रिपिटल फोर्स mv²/r च्या बरोबर आहे आणि तिथे व्हेलॉसिटी आहे माझी v1. आणि टेन्शन कसं आहे? टेन्शन T1 प्लस mg. कारण का सांगतो, इथे टेन्शन आणि मास दोघांची जी साइड आहे ती एकाच डिरेक्शन मध्ये तुम्हाला दिसते, mg प्लस T1 अँड दॅट व्हेलॉसिटी विल बी v1. तर v1 व्हेलॉसिटी जिथे लागते म्हणजे इथला जो सेंट्रिपिटल तुम्हाला दिसतो ना, सेंट्रिपिटल कसा आहे? mg प्लस T1 च्या बरोबर सेंट्रिपिटल इथे लागताना दिसेल पॉइंट ए वरती. ठीक आहे ना. पॉइंट ए वरती किती सेंट्रिपिटल आहे? सेंट्रिपिटल फोर्स mv1/r T1 प्लस mg. तर तुम्ही जर mg ला साइड करून घेतलं इथे, T1 mv1/r अपॉन mg च्या बरोबर तुम्हाला दिसेल. तर हे झालं T1 टेन्शन. कुठे येणारं टेन्शन आहे हे? ह्या पोझिशन वरती जर पार्टिकल असेल तर, स्ट्रिंग जर अशी असेल तर. ठीक आहे. तर मग जर मी टेन्शन T2 ची गोष्ट केली, किती टेन्शन असेल, कारण इथे टेन्शन इकडे लागणार आहे आणि वेट खाली दिसेल, बरोबर. कारण ऑब्जेक्ट तर ग्रॅव्हिटीमुळे खाली येतो ना, तर म्हणून इथे पण खाली येतोय, पण टेन्शन कसं लागणार आहे? अपोजिट लागणार आहे T2 आणि T1 मध्ये. जर टेन्शन दोघं वेगवेगळे लागेल तर पॉईंट पी मध्ये पण मी म्हणू शकतो की FCP जो सेंट्रिपिटल आहे दॅट विल बी कसं लागेल? हे दोघं अपोजिट मध्ये T2 मायनस mg च्या बरोबर. ठीक आहे ना. तर इथे जी टेन्शन असेल mv जो सेंट्रिपिटल mv²/r म्हणजे व्हेलॉसिटी इथे तुम्हाला दिसेल, दॅट वन विल बी व्हेलॉसिटी v2 आहे. ठीक आहे. तर इथली जी व्हेलॉसिटी v2 मी कन्सिडर केलेली आहे दॅट विल बी T2 m2v²/r प्लस mg च्या बरोबर इथे टेन्शन आपल्याला दिसेल. तर ह्या टेन्शनसाठी जर मी व्हेलॉसिटी काढल्या प्रत्येक पोझिशन वरती, v1 पोझिशन वरती ए बी सी म्हणजे प्रत्येक ए वरती, बी वरती आणि सी वरती तिघांवरती किती व्हेलॉसिटी ही असू शकते, तर याचा विचार केला तर लिनियर व्हेलॉसिटी जी ए पोझिशन वरती असेल ही व्हेलॉसिटी T1 टेन्शन जे ते व्हॅनिश होऊन जाईल बिकॉज ऑफ द स्लॅक. म्हणजे जर इथे विचार केला ना तर इथे टेन्शन जर आलं तर तुम्ही बघाल की वेट आणि T1 टेन्शन दोघं एकाच डिरेक्शन मध्ये आणि याच्यावरती एक स्लॅक येण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे स्लॅक कसा असतो, तर स्ट्रेच स्ट्रिंग आहे, तर याच्यामध्ये स्ट्रेच स्ट्रिंग काय होऊन जाईल? स्लॅक स्ट्रिंग होऊ शकते, कारण वजन खाली लागणार आहे ना, बरोबर. तर ती वरती न जाता खाली येऊन जाईल आणि त्याच्यावरती काय येईल? एक स्लॅक येऊन जाईल, बरोबर आहे. तर असा जो स्लॅक आहे तर त्या स्लॅकमुळे हा जो टेन्शन आहे तो त्या स्ट्रिंग वरती येणारच नाही, बरोबर. जर स्ट्रेच असेल, वजन खाली लागेल तर ही स्ट्रिंग वरती काहीतरी टेन्शन आपल्याला दिसेल ना. तर वजन खाली लागेल mg तर स्ट्रिंग वरती काहीतरी टेन्शन येईल. पण जर वजनच नसेल, बरोबर, जर स्ट्रिंग वरती वजनच नसेल, काय म्हणतो मी, दॅट विल बी जर स्ट्रिंग वर वजनच नसेल तर काय होणार आहे? स्ट्रिंग मध्ये स्लॅक येऊन जाईल. ठीक आहे ना. म्हणून मी म्हणतो की इथे जी टेन्शन आहे ते काय व्हॅनिश होतं, T1 0. सो इक्वेशन जे 1 होतं आपलं ना, टेन्शनचं जे इक्वेशन होतं हे 1, तर याच्यामध्ये T1 0 असेल, बरोबर. T1 काय 0 लिहिला तर mv1/r मायनस mg च्या बरोबर आपल्याला दिसेल. तर हा mg मी इकडे लिहिला mv1/r. तर हे इथे ही जी स्ट्रिंग आहे सर्क्युलर मोशन बनवायची असेल तर इथे स्लॅक यायला नको, नाही तर स्लॅक आल्यानंतर इथे सर्क्युलर मोशन बनणार नाही आणि हा कुठेतरी इकडे चालला जाईल, बरोबर. जो इथून सर्क्युलर मोशन बनणार होता जर याच्यावर स्लॅक आला तर काय होऊन जाईल? हा इथून कुठेतरी खाली पडून जाईल. ठीक आहे ना. म्हणून
याच्यासाठी जो वेलॉसिटी असेल आपली v1 वेलॉसिटी, ही v1 वेलॉसिटी कशी होऊन जाईल इथे आता m तर कॅन्सल करून देईल इथला, तर व्ही आर मल्टिप्लाय होऊन जाईल आर जी करून दिलेला. आता v1 स्क्वेअर किती असेल, v1 स्क्वेअर इज इक्वल्स टू आर च्या बरोबर आहे. म्हणजे ही वेलॉसिटी जी आहे ना, ही वेलॉसिटी किती पाहिजे आर जी, म्हणजे अंडर रूट ऑफ आर च्या बरोबर जर ही वेलॉसिटी असेल तर ही इथून पास होऊन जाईल इकडे येऊन जाईल. पण जर याच्यापेक्षा कमी असेल तर ह्या स्ट्रिंग वरती ही स्ट्रिंग सरळ न असता याच्यावरती स्लॅक येऊन जाईल आणि व्हर्टिकल सर्क्युलर मोशन परफॉर्म होणार नाही. म्हणजे बेसिकली ही जी वेलॉसिटी असायला पाहिजे v1 इज इक्वल्स टू अंडर रूट ऑफ आर च्या बरोबर असायला पाहिजे, एक तर त्याच्यापेक्षा जास्त असायला पाहिजे की जी स्ट्रिंग आहे जी स्लॅक होणार नाही, त्यावरती स्लॅक येणार नाही. सिमिलरली स्ट्रिंग जी आहे आपली जिथे वेलॉसिटी v2 आपण म्हणतो ना, कारण इथून जर इथपर्यंत आली तर इथे एक पोटेन्शियल एनर्जी भरून दिली याच्यामध्ये, बरोबर. एवढं जर असेल तर मी हाईट वरती घेऊन जातो एच वरती, तर याच्यामध्ये एनर्जी होऊन जाते आणि त्याचं जर मी इथून हाईट एच वरती सोडून देतो ऑब्जेक्टला, तर तो ऑब्जेक्ट काय होतो माझा ग्राउंड वरती पोहोचून जातो. ठीक आहे ना. सो याच्यामध्ये एच हाईटला एक पोटेन्शियल एनर्जी आहे इथपर्यंत पोहोचण्यासाठी. आता ठीक आहे, जर त्याला तेवढं पोहोचायचं असेल तर त्याच्यासाठी मी म्हणतो की जी लिनियर वेलॉसिटी v2 आहे, सध्या v2 बी पोझिशन वरती तुम्हाला दिसेल तिथे, तर इथे कायनेटिक एनर्जी आपल्याला माहिती असते 1/2 mv², आणि पोटेन्शियल एनर्जी सगळ्यांना माहिती आहे mgh. इथे जी रेडियस आहे ती एच सारखी बिहेव करते. हा ठीक आहे, तर सगळ्यांना माहिती आहे लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी म्हणजे टोटल एनर्जी इज इक्वल्स टू कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी. मग पोझिशन ए वरती जी टोटल एनर्जी आहे तेवढीच एनर्जी कुठे असायला पाहिजे, बी वरती पण असायला पाहिजे. कारण लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी काय म्हणतो, एनर्जी नायदर बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉय. म्हणून टोटल एनर्जी ऍट ए अँड टोटल एनर्जी ऍट बी काय असेल, सारखी असेल. म्हणून मी कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी ए वरती आणि बी वरती सारखे दाखवले. पण जर मी बी पोझिशनचा विचार केला तर बी पोझिशन वरती हाईट नाहीच ऍक्च्युली, बरोबर. बी पोझिशन वरती हाईट आहे का कुठली, नाही. कारण मी जर बी पोझिशन वरती असेल आणि बी पोझिशन हा ए पोझिशन वरती जर हाईटचा विचार केला तर तो एच म्हणजे ट्वाइस आरच्या बरोबर होऊन जाईल. पण हा ऑब्जेक्ट इथून फिरून परत इथे जर आला तर ही एच इज इक्वल्स टू काय होऊन जाते माझी, 0 होते. म्हणून इथे पोटेन्शियल एनर्जी काय होऊन जाते पोझिशन बी वरती 0 होते, बरोबर. तर पोझिशन बी वरती जर पोटेन्शियल एनर्जी 0 असेल, ठीक आहे, पोझिशन बी वरती पोटेन्शियल एनर्जी काय 0, फक्त काय राहून जाते मग कायनेटिक एनर्जी. आणि ही कायनेटिक एनर्जी काय करते, याला मदत करते वरती जायला इथून. ठीक आहे, सो दॅट कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी 1/2 mv1², बरोबर. वेलॉसिटी v ऍट पोझिशन ए वरती mg ट्वाइस आर. कारण का म्हणतो एक आर आणि इथला आर काय होऊन जाईल टोटल ट्वाइस आरच्या बरोबर होऊन जाईल, बरोबर. तर ट्वाइस आर एवढा होता म्हणून ट्वाइस mg आर हा इथे करून देईल आणि हा 1/2 mv² आणि 1/2 mv2², दोघांची साईज चेंज करून 1/2 mv आणि m यांच्यामधली m 1/2 m मी कॉमन काढून घेतला, v2² मायनस v1² करून दिला. तर इथे v माहिती आपल्याला, v1 माहिती काय अंडर रूट ऑफ आर जी आहे, तर मी आर ला पुट करून घेतला आणि हा जो डिवाइडचा होता याला मल्टिप्लाय करून 4 करून दिला, 2 to the 4, तर हा 4 आला. आर जी v2² मायनस v1² अंडर रूट ऑफ आर जी म्हणजे स्क्वेअर आणि रूटला कॅन्सल करून देईल. ठीक आहे, v1 चा तर v2² मायनस आर जी राहून जाईल. तर आर जी मायनसचा काय केला प्लस, तर मी इथे प्लस करून दिला तर काय होऊन जाईल की v2² इज इक्वल्स टू 5 आर च्या बरोबर आहे. आणि ही 5 आर जी म्हणजे कुठली वेलॉसिटी, v2 इज इक्वल्स टू 5 आर जी, दॅट विल बी ऑलवेज ग्रेटर दॅन v2 काय असायला पाहिजे, ऑलवेज लेस दॅन अंडर रूट ऑफ 5 आर जी. अदरवाइज ही वेलॉसिटी 5 आर जी पेक्षा कमी असायला पाहिजे, नाहीतर 5 आर जी पेक्षा जास्त जर असली तर काय होईल, देन द स्लॅक ऍट द सम पॉइंट अँड कम्स टू द रेस्ट. म्हणजे जर याच्यापेक्षा कमी असेल तर v2 ही अंडर रूट ऑफ 5 आर जी पेक्षा कमी असेल तर कुठेतरी मला इथे ही जी स्ट्रिंग आहे याच्यामध्ये इथे कुठेतरी स्लॅक येऊन जाईल आणि ती इथे पोहोचणार नाही. आणि जर v2 ही अंडर रूट ऑफ 5 आर च्या बरोबर असेल तरच ही इथून इथेपर्यंत पोहोचेल, पुढे परत जायचंय ना तिला, बरोबर. सर्क्युलर मोशन साठी इथून एवढे काय करायचे, इथपर्यंत पोझिशन पाहिजे, मग परत त्याला पुढे जायचंय. तर त्याच्यासाठी v2 जी असायला पाहिजे ती अंडर रूट ऑफ 5 आर च्या बरोबर असायला पाहिजे. ठीक आहे, सेम केस आहे v3 चा. v3 जो आपण म्हणतोय ना, तर v3 पण हा टोटल एनर्जी साठी पॉईंट सी वरती आपल्याला दिसतोय. म्हणजे मध्ये जी मिडवे वेलॉसिटी आपण कन्सिडर करतोय ही मिडवे वेलॉसिटी तुम्हाला इथे दिसते ना, बरोबर. तशी मिडवे वेलॉसिटी आपण कन्सिडर करून घेऊ की दॅट विल बी ऍट अन पोझिशन
कुठे V3 सी पोझिशन वरती ही व्हेलॉसिटी तुम्हाला दिसेल. म्हणून लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी परत मी यूज करणार आहे बी आणि सी वरती आता. ठीक आहे, मी तिथे ए आणि बी यूज केला, आता इथे यूज करणार मी दॅट विल बी अ सी, बी आणि सी ला. तर दोघांमध्ये पोटेन्शियल एनर्जी पण माहिती मला, बी ला पोटेन्शियल एनर्जी काय 0 आहे, म्हणजे 1/2 V2 स्क्वेअर प्लस 0 1/2 एम V3 स्क्वेअर एम आर जी. ठीक आहे ना, बरोबर. तर इथे आर जी आहे आता फक्त, कारण तो फक्त काय लावणार आहे इथून इथे एवढं फक्त काय हा आर तुम्हाला दिसेल, म्हणजे हा आर आहे ऍक्च्युली, तो नाही हा. ठीक आहे, हा जो दिसतोय तो इथून आर एवढा वरती ओढतोय ना, याला उचलतोय आर एवढा, म्हणून याला आर जी लावलाय हाईटला. देन इथे तर तुम्हाला बघितलं गेलं असेल तुम्ही, तर इथे एम तर कॅन्सल करून दिला, व्ही राहिलाय फक्त, बरोबर. व्ही राहिला म्हणजे V2 जो आहे √5 RG होता आपला. ठीक आहे, तर V3 जी येणार आहे आपली, बरोबर. V3 किती येईल बरं, मी V2 पुट करून घेतला तर 5 RG राहून जाईल, स्क्वेअर रूटला कॅन्सल करून 1/2 V3 GR च्या बरोबर असेल आता. तर GR ही जी व्हेलॉसिटी येईल आपली V3 ची व्हेलॉसिटी, ही पण आपल्याला दिसेल V3 √3 RG. म्हणून काय होईल, तर जर इथे हे V3 ला आलं तर ह्या केसमध्ये दॅट विल बी परफॉर्म अ सर्क्युलर मोशन. तर तिथे काय होईल, व्हर्टिकल सर्क्युलर मोशन परफॉर्म होताना आपल्याला दिसेल. बट इफ आय टॉक अबाउट द डिफरन्सेस, म्हणजे जर मी टेन्शनच्या डिफरन्स बद्दल बोलायला लागलो की दोघांमध्ये T1 टेन्शन आणि T2 टेन्शन, T1 हे ए पोझिशन वरती येणारं टेन्शन आणि T2 जे बी पोझिशन वरती ऑब्जेक्ट होता तिथे येणारं टेन्शन, यांच्यामधलं डिफरन्स किती असेल. तर सगळ्यात पहिले आपल्याला माहिती आहे टेन्शन ॲट पॉईंट बी आणि हे आपण ऑलरेडी काढलं होतं. T2 mv2 स्क्वेअर अपॉन आर प्लस mg, हे बी पोझिशन वरती होतं आणि ए पोझिशन वरती आपलं T1 टेन्शन आपला mv1 स्क्वेअर अपॉन आर मायनस mg होतं. जर मी यांचा डिफरन्स काढतोय तर सबस्ट्रॅक्ट करतोय मी इक्वेशन 2 मधून. ठीक आहे, तर T2 सॉरी इक्वेशन 1 ला 2 मधून सबस्ट्रॅक्ट करून घेतोय. ठीक आहे, देन जर 2 मधून सबस्ट्रॅक्ट करतोय तर T2 मायनस T1 आपल्याकडे होऊन जाईल. मी T2 मायनस T1 करतोय बेसिकली. ठीक आहे ना, काय करतोय T2 मायनस T1. तर T2 मायनस T1 केल्यानंतर आपल्याला दिसेल ह्या पद्धतीने सगळं लिहून काढलं की mv2 स्क्वेअर अपॉन आर प्लस mg मायनस हा मायनस सेम दोघांना मल्टिप्लाय करून दिला, हा प्लस झाला. ठीक आहे, mv स्क्वेअर अपॉन आर प्लस mg. ठीक आहे, देन अगेन T2 मायनस T1 इज इक्वल टू mr v2 स्क्वेअर मायनस v1 स्क्वेअर, हा ट्वाइस mg होऊन जाईल, बरोबर. mg प्लस ट्वाइस mg. इथला m तर बेसिकली आपल्याला दिसतो m अपॉन आर कॉमन काढून घेतला, v2 स्क्वेअर मायनस v1 स्क्वेअर आणि प्लस ट्वाइस mg. तर v2 स्क्वेअर मायनस v2 हा जो इथे दिसतोय याला इक्वेशन 3 कन्सिडर करून घेतलं. तर मग आपल्याकडे काय होऊन जाईल आता, पोटेन्शियल परत सगळ्यांना माहिती आहे लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी ॲट बी आणि ए मला घ्यावं लागेल, दोघं सारखे असतात. कायनेटिक प्लस पोटेन्शियल एनर्जी, पण बी मध्ये पोटेन्शियल एनर्जी काय 0 आहे. सो अगेन दॅट हा m1 v2 ला मी कॉमन काढून घेतला, कारण मला v2 मायनस v1 पाहिजे. त्याच्यामधला v2 मायनस v1 किती होता, 4 च्या बरोबर होता. मी रिप्लेस करून घेतलं v2 मायनस v1 ला, जे इक्वेशन होतं ना माझं इक्वेशन नंबर 3 मध्ये. इक्वेशन नंबर 3 मधलं हा जो v2 मायनस v1 आहे त्याला मी लिहिलं दॅट विल बी 4 च्या बरोबर. तर ठीक आहे, 4 लिहिल्यानंतर हा आर जो आहे आपला आणि हा आर एकमेकांमधून कॅन्सल होऊन जाईल, तर तो 4 mg होऊन जाईल आपल्याकडे प्लस ट्वाइस mg. तर टोटल किती झाला 6 mg. म्हणजे दोघांमधलं टेन्शन हे 6 टाइम्स आहे वजनाच्या, कोणाच्या, तो जो पार्टिकल असतो ना आपला तिथे टाकलेला, बरोबर. हे जर सर्कल असेल, हे टेन्शन आणि हा ऑब्जेक्ट इथला जो असतो आपला, हा जो पार्टिकल जो फिरतो वेलोसिटी मध्ये, तर त्याच्या 6 टाइम्स दोघांमधलं T1 आणि T2 मधलं काय असतं आपलं डिफरन्स तुम्हाला दिसेल, टेन्शन मधलं डिफरन्स आपल्याला दिसतं. तर एवढंच आपण आज बोलू. उद्या जे काही असेल आपलं द स्पियर ऑफ डेप्थ असेल किंवा जो लास्ट टॉपिक आपला बाकी आहे तो नेक्स्ट लेक्चर मध्ये मी तुम्हाला कंप्लीट करून देईल. प्लीज पूर्ण व्हिडिओ बघायला विसरू नका, लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.